रेकॉर्ड करतो. हां, तर प्रश्न विचारला आहे, एक्सप्लेन विथ अ स्केच मेथड ऑफ फाइंडिंग दी टॅकोमेट्रिक कॉन्स्टंट मल्टिप्लाइंग. टॅकोमेट्रिक कॉन्स्टंट म्हणजे कोण? मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट आणि ॲडिटिव्ह कॉन्स्टंट. तो मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट आणि ॲडिटिव्ह कॉन्स्टंट काढण्याच्या पद्धती जी आहेत ना, त्या पद्धती तुम्हाला आकृतीसहित एक्सप्लेन करायच्या आहेत. आकृती पण काढा आणि एक्सप्लेन पण करून दाखवा. आपल्या लक्षामध्ये येत असतं की जेव्हा आपण ओरिजिनल डिस्टन्स काढायचं आहे, त्या ओरिजिनल डिस्टन्सचा फॉर्म्युला असतो KS+C. त्याच्यामध्ये हा जो K असतो याला मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट बोलतो आणि या Cला बोलतो आपण ॲडिटिव्ह कॉन्स्टंट. तर मग एक फाइंड आउट कशा पद्धतीने करतात याच्या पद्धती सांगा. तर लक्षात ठेवायचं, यात उत्तर लिहायला आपण सुरुवात करूया. तो टॅकोमेट्रिक कॉन्स्टंट फाइंड आउट करायच्या दोन पद्धती असतात. पहिली पद्धत असते लॅबोरेटरी मेजरमेंट. तो लॅबोरेटरी मेजरमेंट तुम्ही करू शकतात. आणि दुसरी पद्धत आहे आपल्याकडे फील्ड मेजरमेंट. लॅबोरेटरी मेजरमेंट आणि दुसरी मेथड आहे फील्ड मेजरमेंट. लॅबोरेटरी मेथड आणि फील्ड मेथड या दोन पद्धतीने आपण काय करत असतो? टॅकोमेट्रिक कॉन्स्टंटला डिटरमाइन करत असतो. मग पहिली उचलून घेऊ आता आपण. पहिली कोणती आपल्याकडे? पहिली आहे लॅबोरेटरी मेजरमेंटची पद्धत आपण कशा पद्धतीने यूज करतो बघा बरं आता. तो लॅबोरेटरी मेजरमेंट जी काय आहे ती पद्धत कशा पद्धतीने यूज करतो. लॅबमध्ये आपल्याकडे आपण जे काय आहे सायन्समध्ये एक फॉर्म्युला शिकलेला आहे ज्याचं नाव आहे लेन्स फॉर्म्युला. तो लेन्स फॉर्म्युला जो काय आहे त्याच्या मदतीने आपण काय काढून घ्यायचा? F काढून घ्यायचा. F म्हणजे काय बघून घेऊ आता बघा. सो आपण लिहिताना बी कसं लिहिणार? इथं बाण मारला आता. द फोकल लेंथ म्हणजे F. द फोकल लेंथ F can be determined. The focal length F can be determined using determine शब्द होता. determine using lens formula. कसा बरं का? 1/F बराबर 1/U + 1/V. तर याच्यामधून U आणि V जे आहेत ना, त्या लेन्सचे जे काय आहेत त्या व्हॅल्यू माहीत असतात. याच्यावरून तुम्ही Fची व्हॅल्यू काढून घ्या. ज्याला Fला बोलतो मी फोकल लेंथ. तो फोकल लेंथ तुम्हाला लॅबमध्ये फाइंड आउट करता येईल. लेन्सच्या फॉर्म्युल्याने तुम्ही फोकल लेंथ फाइंड आउट करून घ्या. आता फोकल लेंथ फाइंड आउट झाल्यानंतर आपण काय करणार? नाव तुम्हाला माहिती आहे की मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट जो असतो, मल्टिप्लाइंग कॉन्स्टंटला आता यांनी M दाखवलेला आहे, आपण त्याला K ने दाखवतो. तो K म्हणा, K = M बरोबर काय असतो बरं का त्याचा फॉर्म्युला? F/I. F तर तुम्ही पहिल्यांदा शोधून टाकला आहे. तर लॅबोरेटरीमध्ये तुम्ही ऑप्टिकलचा म्हणजे लेन्सचा फॉर्म्युला वापरून तुम्ही Fला शोधून टाकला. आता इथे काय बरं का? मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट तुम्हाला काढायचा आहे. तो मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट K = M = F/I असतो. F तुम्हाला माहिती, पण I काय असतो? I जो असतो तो काय असतो बघा. हे आपल्याकडे जे ना स्टॅडिया डायफ्राम असतात, खालची एक रेषा आणि वरची एक रेषा. या दोघांमधलं जे अंतर असतं का, या दोघांमधल्या अंतराला काय बोलतो आपण? I. म्हणजे बघा लक्षात घ्या, आपण जेव्हा लेन्समध्ये बघतो तेव्हा हे दोन जे हेअर्स असतात का त्यांच्यामधलं जे अंतर असतं त्याला काय बोलतो आपण? I. ते I जे तो I माझ्याकडे मला I मोजता येईल आणि मी F या लेन्सच्या फॉर्म्युल्याने काढून टाकला. F/I केला तर तुम्हाला मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट भेटून जाईल. ठीक आहे. आणि नंतर तुम्ही काय करणार बरं? कायच्या खाली आता असा बाण मारतो. तो मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट काढला. आता मी काय करणार बरं का? मी काढणार तो आयचा मिनिंग लिहू शकता तुम्ही मागच्या याच्यामध्ये. I काय असतो? I म्हणजे आयचा मिनिंग होत असतो. I कोणाला बोलतो बरं आपण? तर I बोलतो आपण स्टॅडिया इंटरसेप्ट. काय म्हणायचं त्याला? स्टॅडिया इंटरसेप्ट. I काय असतो? स्टॅडिया इंटरसेप्ट. नंतर पुढे आता मला काय फाइंड आउट करायचं बरं का? मला काढायचं आता ॲडिटिव्ह कॉन्स्टंट. तो असं बाण मारतो. लॅबोरेटरी मेथडमध्ये ॲडिटिव्ह कॉन्स्टंट कसं काढणार? ॲडिटिव्ह कॉन्स्टंटचा फॉर्म्युला असतो F + D. F तर तुम्ही शोधून टाकलेला आहे आणि D जो असतो तो काय असतो बरं का? D जो असतो तो जो आपला टेलिस्कोप असतो ना, या टेलिस्कोपच्या ऑप्टिकल सेंटरपासून तर व्हर्टिकल ॲक्सिसपर्यंत हे जे अंतर असतं याला बोलतो आपण D. तर हा D आणि F तर तुम्हाला माहिती आहे, त्या दोघांचा वापर करून तुम्हाला ॲडिटिव्ह कॉन्स्टंट पण भेटून जाईल. ॲडिटिव्ह कॉन्स्टंट आपण दाखवतो C ने. तो ॲडिटिव्ह कॉन्स्टंट काढून टाकला आणि मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट काढून टाकला. पुन्हा सांगतो, लॅबोरेटरीमध्ये आपण लेन्सचा फॉर्म्युला वापरून फोकल लेंथ काढून घेतो. कसा काढतात? 1/F = 1/U + 1/V. तिथून Fची व्हॅल्यू भेटून गेली. Fला / केला. I म्हणजे स्टॅडिया इंटरसेप्ट. स्टॅडिया इंटरसेप्ट कसं मोजतात? तो जो काही लेन्स असतो त्याच्यामध्ये अशा क्रॉस हेअर असतात. त्या क्रॉस हेअरची वरची हेअर आणि खालची हेअर या दोघांमधले जे अंतर असतं का याला बोलतो आपण I. याला काय बोलतो आपण? I. तर तो जो I आहे त्याच्या मदतीने आपण फाइंड आउट करून टाकणार. मग F/I केला का तुम्हाला मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट भेटून जातो. ॲडिटिव्ह कॉन्स्टंट काय असतो? F + D. F तर तुम्हाला माहिती आहे. D काय असतो? D असतो या ऑप्टिकल सेंटरपासून तर या व्हर्टिकल ॲक्सिसपर्यंत डिस्टन्स तुम्ही मेन्शन करू शकतात. D इज द डिस्टन्स बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड व्हर्टिकल ॲक्सिस. व्हर्टिकल ॲक्सिस. अशा पद्धतीने ही लॅबोरेटरी पद्धतीने तुम्ही काय करू शकतात? लॅबोरेटरी मेजरमेंट करून तुम्ही मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट आणि ॲडिटिव्ह कॉन्स्टंट काढू शकतात. दुसरी पद्धत आहे आपल्याकडे फील्ड मेजरमेंट. तो दुसरी पद्धत आहे आपल्याकडे आता फील्ड मेजरमेंट. कशी करतात बघा.
सो सेकंड ऑफ द फर्स्ट मेथड होती आहे लॅबोरेटरी मेथड. त्या लॅबोरेटरी मेथडमध्ये आपण काय केलं त्याची मी तुम्हाला माहिती दिली. आता आपण बघणार आहे आता फील्ड मेथड. फील्ड मेथडमध्ये आपल्याला टॅकोमेट्रिक कॉन्स्टंट कसं काढावं लागतं बघा. तो आपण काय करत असतो फील्ड मेथडमध्ये, आपण आपलं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते इन्स्ट्रुमेंट आपण ग्राउंडवरती फिक्स करतो. तो फिक्स द इन्स्ट्रुमेंट ओव्हर द ग्राउंड, फिक्स द इन्स्ट्रुमेंट इन द ग्राउंड. तो ग्राउंडमध्ये आपण त्याला फिक्स करून टाकू. फिक्स द इन्स्ट्रुमेंट इन द ग्राउंड, तो ग्राउंडमध्ये त्याला मी फिक्स करून टाकलं. या पद्धतीने फिक्स करून टाकायचं. समजा हे बघा हा इन्स्ट्रुमेंट आहे आपला, हा इन्स्ट्रुमेंट आहे राईट. ही जमीन आहे. इथं आपण आपला स्टाफ ठेवला, पुढच्या ठिकाणी इथं आपला स्टाफ ठेवला, इथं आपण एक स्टाफ ठेवला राईट. तर आपण काय करणार बरं का, आता तुम्ही लक्ष द्या. या पद्धतीने आपण हे रिडिंग घेतो, या रिडिंग या पद्धतीने मी घेतो. याला बोलतो आपण स्टाफ इंटरसेप्ट S1, याला बोलतो आपण S2, याला बोलतो आपण S3 राईट. आणि हे डिस्टन्स इथून ते इथपर्यंत अंतर असतं, याला बोलतो आपण D1 राईट. ठीक आहे, इथून ते इथपर्यंत याला बोलतो मी D2, कॅपिटल D बोलू आपण, कॅपिटल D1 कॅपिटल D2. आणि इथून आता जागा नाही ना, मी खाली दाखवतो. इथून शेवटच्या स्टाफपर्यंत जे अंतर आहे त्याला बोलतो आपण D3. ठीक आहे, तो आपण काय बोलणार, फिक्स द इन्स्ट्रुमेंट इन द ग्राउंड. ठीक आहे, ग्राउंडमध्ये फिक्स करून टाकलं, ही डायग्राम काढून द्यायची. पुढे काय करणार, आपण जे आपलं जे स्टाफ्स आहेत आपले ते स्टाफ आपण दोन ठिकाणी ठेवूया. हा एक आणि हा दोन, तीनची काही गरज नाही आपल्याला, फक्त दोनच ठिकाणी ठेवू आपण. दोन ठिकाणी स्टाफ ठेवायचे. आणि आपला जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याच्या मदतीने काय करणार आपण, तो लक्षात घ्या. फिक्सला हे केलं, हे डायग्राम काढली. नाव पुढे द होरिझॉन्टल डिस्टन्स फ्रॉम instrument to the staff station 1 can be calculated as follow. कशा पद्धतीने काढतात बघा. म्हणजे कुठून म्हणतो मी, हा इन्स्ट्रुमेंट आहे आपला, हा इन्स्ट्रुमेंट आहे. या इन्स्ट्रुमेंटपासून तर पहिला जो स्टाफ इंटरसेप्ट आहे इथून ते इथपर्यंत जे अंतर आहे कसं काढणार बरं का आपण, याला आपण D म्हणूया. कसं काढणार, त्यासाठी फॉर्म्युला आपल्याकडे काय फॉर्म्युला आपल्याकडे, D इज इक्वल टू F/I, यालाच बोलतो आपण K. असं करूया, KS प्लस हा फॉर्म्युला आपला डिस्टन्स काढायचा. तो पहिल्या स्टाफपर्यंत अंतर याला बोलू आपण D1 इज इक्वल टू KS1 प्लस C. यस म्हणजे त्याचा स्टाफ इंटरसेप्ट कोणाला बोलतात बरं का, ज्या रिडिंग असतात ना वरच्या आणि खालच्या, या दोघांमधला डिफरन्स असतो ते स्टाफ रिडिंग असतो. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1 झालं. अँड नाव मेजर द डिस्टन्स बिटवीन, असं बाण मारत राहायचं, मेजर द डिस्टन्स बिटवीन इन्स्ट्रुमेंट अँड स्टाफ 2. पुढचा जो स्टाफ आहे त्याच्यापर्यंत अंतर, म्हणजे कुठून म्हणतो मी, हे बघा हा पहिला इथे इन्स्ट्रुमेंट ठेवला होता आपण, इथे एक स्टाफ होता, याचा अंतरला बोललो कॅपिटल D1. आता पुढचा स्टाफ जो आहे त्याच्या अंतरला बोललो कॅपिटल D2 राईट. याच्या अंतराला बोलतो कॅपिटल D2. मग त्याचा फॉर्म्युला काय येईल बरं का, पुन्हा त्याच्या खाली लिहायचा, D2 बराबर KS प्लस C, तो K2 म्हणू, S2. D2 बराबर KS2 प्लस C. आणि आपण याला इक्वेशन नंबर 2 बोलणार. तो सॉल्व इक्वेशन 1 and 2, सॉल्व इक्वेशन 1 and 2. वी गेट व्हॅल्यू ऑफ, सरळ लिहायची, जागा कमी म्हणून मी असं लिहितो आहे, व्हॅल्यू ऑफ K and C. Kची व्हॅल्यू काय असणार आहे, K इज इक्वल टू F/I आणि C काय असतो तुमचा F प्लस D. याला बोलतात मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट, याला बोलतात ॲडिटिव्ह कॉन्स्टंट. तर त्या दोन इक्वेशनला जर तुम्ही सॉल्व केलं तर तुमचं काम होऊन जाईल. झालं. दोघांना जर का पेअरमध्ये सॉल्व केलं तर काय केले पुन्हा एकदा सांगतो. काय करावं लागतं बरं का आपल्याला, आपला हा जो इन्स्ट्रुमेंट आहे या इन्स्ट्रुमेंटला आपण जमिनीमध्ये ठेवलं आहे राईट. इथे एक स्टाफ आहे आपला, पुढे पण एक स्टाफ आहे आपला. या स्टाफपासून ते इन्स्ट्रुमेंटपर्यंत अंतर आहे D1, इथून तिथपर्यंत अंतर आहे आपलं D2 राईट. इथून आपण ते बघत राहतो, असं बघतो. त्या दोघांमधले अंतर याला बोलतो S1, याला बोलतो मी S2. एवढंच पाहिजे आपल्याला राईट. मग पहिल्यासाठी इक्वेशन काय बनवणार, D1 बराबर KS1 प्लस C, इक्वेशन नंबर 1 झालं. आणि दुसरं इक्वेशन D2 बराबर KS2 प्लस C राईट. हे सगळं कधी करणार तुम्ही, तुमच्या इन्स्ट्रुमेंटला जमिनीमध्ये फिक्स केल्यानंतर हे प्रॅक्टिकल आपल्याला करायचं असतं. आणि हे इक्वेशन नंबर आहे 2. या दोघांना जर का आपण सॉल्व दिस 2 वी गेट व्हॉट, तुम्हाला Kची व्हॅल्यू भेटून जाईल ज्याला बोलतात F/I आणि तुम्हाला Cची व्हॅल्यू भेटून जाईल ज्याला बोलतात A प्लस D, मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट ॲडिटिव्ह कॉन्स्टंट आला. असं सगळं लिहायचं. बाय सॉल्विंग दिस वी गेट K इज इक्वल टू F/I, C इज इक्वल टू A प्लस D. ठीक आहे, असं झालं.